अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या भारतरत्न लता मंगेशकर चौकात फोटो काढण्यासाठी नागरिक आणि अयोध्येत आलेले पर्यटक मोठी गर्दी करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः फोटो या ठिकाणी काढला होता आणि त्यामुळे फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 तारखेला अयोध्येतल्या लता मंगेशकर चौकाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। माझ्या बाजूला आपण पाहतोय की या विना चौकाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं आणि याच ठिकाणी येऊन पंतप्रधानांनी उपस्थित सगळ्या नागरिकांना अभिवादन सुद्धा केलेलं होतं। आपण पाहतोय की याच विना चौकामध्ये विनासोबत फोटो काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी जी आहे ते होताना पाहायला मिळते। येणाऱ्या मार्गावरची मुख्य मार्गावरची बॅरिकेडिंग लावून वाहतूक व्यवस्था जी आहे ती मात्र बंद करण्यात येते। पर्यायी वाहतूक व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे काहीशी वाहतूक कोंडी जरी होत असली तरी सुद्धा गर्दीचं नियोजन जे आहे ते आतापासूनच पोलिसांकडून केलं जाताना आपण पाहतोय की विनासोबत फोटो काढण्यासाठी ही नागरिकांची गर्दी जी आहे ती विना चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। 22 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते होत आहे, मात्र त्याआधीच गर्दीचं नियोजन जे आहे ते अयोध्या शहरामध्ये सुरू झालंय। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। आता पाहूया अयोध्येत कशी तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या काही बातम्या फटाफट। भाजपकडून अयोध्या @होम या उपक्रमाचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रोहित शेट्टी आणि बावनकुळेंच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा। यावेळी राम मंदिर रथाला फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला। नाशिकच्या ओम संजय ठाकूरनं सायकलवर गाठली अयोध्या। 9 दिवस सायकल चालवत नाशिकच्या ओम ठाकूर पोहोचला रामलल्लांच्या अयोध्येत। यवतमाळमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिरात पूजन केलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा। शहरातील श्री दत्त मंदिरात कलशाची पूजा। राम लक्ष्मण सीतेच्या वेशभूषेतील बालकांचाही सहभाग। राम मंदिरातील 44 दरवाजांपैकी 14 दरवाजे सोन्याने मढवले। हे 14 दरवाजे तब्बल 50 किलो सोन्याने मढवले जाणार। सागवान लाकडापासून तयार करण्यात आलेल्या दरवाजांवर 24 कॅरेट सोन्याचा मुलामा। अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी मूर्तीची निवड निश्चित। कर्नाटकचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची निवड। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची सोशल मीडियावर माहिती। अयोध्येतल्या लता मंगेशकर चौकात फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी। मोदींनी या ठिकाणी फोटो काढल्याने लोकांचाही प्रतिसाद। अयोध्येतील राम मंदिर अक्षता वितरणाची पुणे महानगरात सुरुवात। माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, अजित पवार यांना निमंत्रण।